नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय विज्ञान या विषयाअंतर्गत आपण एक प्रयोग पाहणार आहोत. तर त्या प्रयोगाचं नाव आहे घनतेचा परिणाम. घनतेचा परिणाम हा प्रयोग आपण पाहणार आहोत. तर ह्या प्रयोगासाठी लागणारे काही साहित्य मी टेबलवरती ठेवलेले आहे. तर त्या साहित्याचं नाव मला सांगायला कोण सांगते का रे? इथे ठेवलेले आहे. तर या क्लासमध्ये एक विद्यार्थी पुढे काय काय साहित्य ठेवलं आपण इथं? दोन ग्लास आहेत, दोन ग्लास आहेत, त्यात पाणी आहे, दोन बटाटे आहेत आणि मीठ आहे आणि चमचा. तर बघा आता आपण काही साहित्य आहे ते साहित्याचे नाव बोर्डवरती लिहितो. पहिलं काय आहे? मीठ आहे. दुसरं काय साहित्य लागते आपल्याला? बटाटे लागतात. बटाट्यानंतर काय लागतं? पाण्याने भरलेले ग्लास. ओके. चमचा आणि काय लागते आपल्याला? मीठ घेण्यासाठी काय लागतं आपल्याला? चमचा लागतो. तर बघा आपण प्रयोग करायला चालू करूया. तर एका ग्लासमध्ये आपण काय टाकणार आहोत? मीठ. बरोबर, मीठ टाकणार आहोत. बघा, मीठ टाकल्यानंतर ते चांगलं शेक हलवून घ्यायचं, जेणेकरून ते मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलं पाहिजे. ओके. तर आता आपण एका ग्लासमध्ये काय टाकले? मीठ टाकले. बरोबर. आता हे जे बटाटे आहेत ते आपण काय करणार आहोत? पाण्यामध्ये टाकणार. अगोदर आपण ज्या ग्लासमध्ये आपण मिठाचं पाणी आहे त्याच्यामध्ये बटाटे टाकूया. ओके. त्याच्यामध्ये आपण काय करू? तर बघा आपण दोन्ही ग्लासमध्ये काय केलेत? आपण बटाटे टाकले आहे. बरोबर. आता दुसरीकडे काय दिसतंय तुला? आता आपण जे प्रयोग केलेला त्या प्रयोगामध्ये काय दिसतंय? हे जे नॉर्मल पाणी आहे त्याच्यामध्ये पण बटाटा आपण टाकलेला आहे आणि हे मिठाचं पाणी त्यामध्ये पण बटाटा टाकलेला आहे. तर काय दिसतंय याच्यामध्ये? या पाण्यामध्ये बटाटा खाली तळाशी जाऊन बसलेला आहे आणि या पाण्यामध्ये बटाटा हा वरती तरंगत आहे. बरं, म्हणजे आता हे कशामुळे झालेलं असेल काही सांगता येईल का तुला? काय म्हणजे घनता? पुन्हा कुठल्या पाण्याची घनता जास्त आहे? हे दोन राष्ट्रपती आहेत ज्यामध्ये बटाटा आपला तरंगलेला आहे, ह्यामध्ये बटाटा आपला काय तळाशी गेलेला आहे. शाळेत पाण्यासाठी बटाटा तरंगत आहे, जास्त आहे. कमी असते. ओके. इथं पाण्याची घनता काय आहे? बघा, ह्या ग्लासमध्ये बटाटा बुडवला आहे. याचं कारण काय आहे? कारण की ह्या पाण्याची घनता काय आहे? कमी आहे बटाट्यापेक्षा. त्यामुळे इथं बटाटा आपला काय झालेला आहे? तळाशी गेलेला आहे, बुडाला. आणि ह्या ग्लासमध्ये बटाटा आपल्याला काय दिसतोय? तरंगलेला दिसतोय. हे कशामुळे? याचं कारण काय सांगितलं अभिजित तू? ते क्षार जास्त असल्यामुळे. म्हणजे ह्या पाण्याची काय दिसतोय बटाटा? तर ह्याच्यामध्ये काय झालंय? बटाटा आपला तरंगत आहे. कशामुळं? कारण की ह्यामध्ये काय आहे? पाण्याची घनता काय आहे? जास्त आहे. बरोबर, बटाट्यापेक्षा. त्यामुळे इथं काय होतोय? बटाटा आपला तरंगत आहे. तर ह्याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? जे आपण प्रयोग पाहिला तर घनतेचा परिणाम आपल्याला दिसत आहे. जर पाण्याची घनता जास्त असेल तर त्याच्यामध्ये कोणतीही वस्तू काय ते तरंगते, आणि जिथे पाण्याची घनता जास्त असते तिथे म्हणजे एखाद्या वस्तूपेक्षा तिथे ती वस्तू काय होते? बुडते. बरोबर. ठीक आहे. तर आज आपण अशा प्रकारे घनतेचा परिणाम हा प्रयोग पाहिलेला आहे.